हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तुम्ही बघताय आत्ता सकाळचे 4 वाजतात आहे आणि आम्ही आज सकाळी इतक्या लवकर का उठलो तर त्याचं रिझन म्हणजे मी निघाली आहे माझ्या माहेरी जायला. आणि त्याचं रिझन म्हणजे माझा भाऊ ॲब्रॉड जातो आहे. तर त्याला कंपनीकडनं 4 दिवस आधी कळलं. त्याचं सुरू होतंच त्याचं, पण कन्फर्मेशन जेव्हा आलं त्याच्यानंतर त्याने मला सांगितलं. तर मला 2 दिवसातच तिकीटं काढावे लागले आणि माझ्या हातात अगदी 1.5-2 दिवसच होते तयारीला. तर मी तयारी केली आणि निघालो. तर आम्ही आता इथून जातो आहे चेन्नईला. तर त्यासाठीची ही धावपळ. आणि आम्ही निघालो होतो आमच्याच गाडीने. आम्ही ड्रायव्हरला सांगितलं होतं. तर इकडे सगळ्यात मजेची गोष्ट ही झाली की पोरींना झोपेतनं उठवलं. काव्या तर नॉर्मल होती, पण समायराला थोडंसं एक आश्चर्य वाटत होतं की एक तर झोपेतनं उठवून नवीन कपडे, बाहेरचे कपडे घालून नेतात आहे, त्यातही आपल्याच गाडीत जातात आहे, पण माणूस दुसराच कोणीतरी गाडी चालवतो आहे. तर ती भयानक रडायला लागली होती इथे आणि अंधारात बघून तिला काहीच कळत नव्हतं की काय होतं आहे. तर इकडे आमची जर्नी सुरू झाली होती अशी. नंतर आम्ही छान सनराईज एन्जॉय केला. छान नारळाचे झाडं आणि हे पाम ट्रीचे याच्यातनं जो सूर्य दिसत होता तर त्याचा आनंदच काही वेगळा होता. त्याच्यानंतर पूर्ण हे हिरवं आच्छादलेलं असं सुंदर सिनरी बघून आम्हाला खूप छान वाटत होतं. मन अगदी प्रसन्न होत होतं. आणि जेव्हा आपण असं स्पेशली जेव्हा लेडीज असं माहेरी वगैरे जातात तर जास्त एक आनंद वेगळाच असतो ना. तर ते अजून सगळं ब्युटिफुल दिसत होतं. तर इकडे आम्ही आता पॉंडिचेरी क्रॉस करून घेतलं होतं. साधारण 8 वगैरे वाजले होते. तर आम्ही इथे आता नाश्त्यासाठी थांबणार होतो. तर त्याच्यासाठी हॉटेल बघत होतो. तर ऐश्वर्या भवन हे व्हेज रेस्टॉरंट पॉंडिचेरी क्रॉस केल्यानंतर चेन्नईला जाताना लागतं. तर हे हॉटेल आम्हाला खूप आवडलं. स्वच्छ होतं आणि फॅमिलीसाठी एकदम परफेक्ट रेस्टॉरंट आहे. भरपूर गर्दी होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला इथलं हे आवडलं की आम्ही काय ऑर्डर करणार हे विचारायच्या आधीच त्यांनी इथे सांबार आणून टेबलला जो अटॅच इंडक्शन होता त्याच्यावर त्या प्लेटवर, इंडक्शन प्लेटवर त्यांनी सांबार गरम करायला ठेवून दिला होता. इकडे साऊथ इंडियामध्ये तुम्ही दुसरे काही ऑप्शन्स बघू पण नाही शकत. इकडे समोसा कचोरी हा प्रकारच नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनाही माहीत आहे की यांनी काही ऑर्डर केलं तर त्यांना सांबार हा लागणारच आहे. त्याच्यामुळे ते पहिलेच त्यांनी आणून ठेवलं होतं. आणि काव्यानी आणि मी पुरी भाजी ऑर्डर केली होती आणि ह्यांनी डोसा ऑर्डर केला होता, त्यासोबत वडा पण. तर आम्ही हा छान सुंदर टेस्टी ब्रेकफास्ट हा एन्जॉय केला आणि नंतर बाहेर निघालो. तर त्या रेस्टॉरंटच्याच बाहेर एक हँडीक्राफ्टचं शॉप होतं. तिथे मला शूट नाही करता आलं, जास्त अलाऊ नव्हते करत. तर ती पण सुंदर होतं. खरेदी तिथे निश्चित करू शकता. खूप युनिक असे वेगळे आयटम्स होते. तिथून नाश्ता करून आम्ही निघालो. नंतर इकडे समायराचं नाटक सुरू होतं. तिला समोर बसायचं होतं. मग मी तिला समोर घेऊन बसली. तर त्याच्यातही तिला उभं राहायचं होतं. तर आणि ती इथे समोर बसल्यानंतर मग थोडीशी बुजाडत होती की बाबा मागे बसले आणि गाडी कोण दुसरंच चालवत आहे. तिचं ते काही डोक्यातनं जात नव्हतं. तर असं करून आम्ही साधारण 10-10:30 वाजता चेन्नईला पोहोचलो एअरपोर्टला. तर इकडे सकाळी आम्ही साधारण निघेपर्यंत आम्हाला 4:30 वाजले होते. 4:30 ते 10 हा आमचा कंटिन्यू कराईकाल टू चेन्नई हा जर्नी झालेला होता कंप्लीट. आणि इथे ट्विस्ट असा की मी एकटीच या दोघींना घेऊन जाणार होती. हे येणार नव्हते. तर हे फक्त आम्हाला सोडायलाच इथपर्यंत आले. नंतर हे परत गाडीने जाणार होते वापस कराईकालला. तर इकडे अजून एक मला टेन्शन होतं की समायराला हे काही कळत नव्हतं. म्हणजे अजून लहान आहे तर तिला तेवढंही काही कळत नव्हतं की बाबा सोडून जातात आहे की बोलण्यावरनं. तर खरी कसरत माझी नंतर होती की हिला ह्यांनी सोडल्यानंतर कसं सांभाळायचं. तर इथे तिचं नाटक सुरू झालं होतं. रागाने बघत होती, मस्ती करत होती. मग जवळ घेतलं की त्रास देत होती की तिला हे दिसत नव्हते म्हणून तिला काही कळत नव्हतं की नेमकं बाबा कुठे गेलेले आहे. तर तिचं ते सुरू होतं. तिने भयानक त्रास दिला. कसं बसतं आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आणि इकडे फ्लाईट सुरू होणारच होतं. ह्यांनी आम्हाला एअरपोर्टवर सोडल्यानंतर समायरा साधारण एक अर्धा-पाऊण तास मला त्रास दिला, पण त्याच्यानंतर मग नॉर्मल झाली. इकडे अगदी मग काव्या जे करत होती ते सगळं तिला करायचं होतं. तिने बुक घेतलं तर हिला पण ते वाचायचं होतं. तर तिला कॉपी करणं सुरू होतं सध्या.
आत्ता एकदम असं गुडगल बाळ बनलेलं होतं आणि जेव्हा त्रास दिला तेव्हा अक्षरशः तिने एअरपोर्टवर लोळण घेतलं होतं. म्हणजे अगदी लाजिरवाणं करून टाकलं होतं मला. माझ्या हातात सॅक होती, त्याच्यानंतर काव्याला पकडायचं, हिला पकडायचं, मजा आली. मस्त लोळण घेतलं तिने. इकडून आम्हाला जायला हा रूट होता. आता आम्ही निघालो होतो चेन्नईवरनं नागपूरला जायला. आणि हा महालक्ष्म्या उठतात त्या दिवशीचा व्लॉग आहे. तर मी साधारण संध्याकाळी पोहोचणार होती. तर माझं फ्लाईट होतं हे 1:30 वाजताचं. इकडे अजून एक गोष्ट छान झाली की फ्लाईटमध्ये बसल्यापासनं म्हणजे थोडा वेळ फ्लाईट सुरू झाल्यानंतर समारा जी झोपली, जेव्हा एरोस्ट्रेसने येऊन सांगितलं की हिला फीडिंग करा किंवा मग काहीतरी खायला द्या, तर तेव्हा मग ती झोपून गेली. आणि पूर्ण फ्लाईटचा जर्नी माझा एकदम व्यवस्थित झाला. नंतर इकडे आम्ही नागपूरला पोहोचलो. तर इकडे G20चे हे सगळं वेलकमच्या तिथेच झेंडे वगैरे बघितले तर खूप छान वाटलं. आणि या दोघींचे मी फोटो काढले तिथे. आणि साधारण मी 3:15ला पोहोचून गेली होती तिथे. तर तिथे वडील आणि भाऊ घ्यायला येणार होते नागपूरला आणि तिथून मग मी अमरावतीला जाणार होती. तर नागपूर अमरावती पण हे साधारण 4.5 तासाचं अंतर. आणि तिकडे पोहोचल्यावर मग मी घरी जाऊन फ्रेश झाली आणि महालक्ष्म्यांचं दर्शन घेतलं. या आहेत माझ्या माहेरच्या महालक्ष्म्या. तर धावपळीतली ट्रीप होती आणि अगदी यावेळेस देवीनी दर्शनाला बोलवल्यासारखंच झालं. ज्या दिवशी महालक्ष्म्या उठतात त्या दिवशी मी पोहोचली, त्याच्यामुळे माझं दर्शन छान झालं. लग्नानंतर माहेरच्या महालक्ष्म्या फार कमी जायला मिळतं. तर यावर्षी माझा तो योग आला होता. तर असा आमचा झाला हा कराईकाल टू अमरावती प्रवास. आणि तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, वेलकम.